अहो मी काय म्हणते, मी कामात आहे, माझ्याशी बोलू नकोस. अहो, माझं पण काम तितकंच महत्वाचं आहे. ऐका तरी माझं काम. काय आहे का हिशोब करायचा मला सगळं? मी काय म्हणते, हा बोल. पुराणी बातमी आणली. हा काय? ही जर बाजूला ठेवा. ऐका मी काय म्हणते ते. एवढं आता सांग. पुराणी बातमी आणली हा. ती फॉरेनची नटवी आहे ना बघ, हा. मास्तरांच्या घरनं निघाली आणि वाड्यावर चालली आहे. आपल्या वाड्यावर? कशा पण? आता ही जर मला माहिती असतं तुम्हाला सांगायला आली असते का? हे बघा, मला असं वाटतं ह्या प्रकरणावर आपण जातीने लक्ष द्यायला पाहिजे. हे प्रकरण आपल्या चांगली कामी येणार आहे. काय सज्जन, किती धांदरटपणा. आणि निरंजन घेऊन कुठे चाललायस तू? राजा काका, राजा काका, अरे बघून चालायचं ना, काही झालं असतं म्हणजे. अरे मला काय माहित, हा सज्जन आता निरंजन घेऊन वेंदाळ्यासारखा फिरत असेल म्हणून. अरे कुठे चालला होतास निरंजन घेऊन? बहुतेक त्यांनी ते अजिंक्यच्या मैत्रिणीसाठी तयार केलं असेल. अजिंक्यची मैत्रीण निलोफर? हो, आणि मग अशी गंगूला पण सांगत होता रांगोळी काढ म्हणून. सज्जन अरे सज्जन तू वेडा झालायस का? अरे ती फॉरेनची असली म्हणून काय झालं? आपल्यासारखी माणूसच आहे ना ती. आणि हे उद्योग तुला कोणी सांगितले? अजिंक्यने? अरे आता का बोलत नाहीयेस? मला मगाशी एवढं म्हणत होतास ना, आपल्या सगळ्या रीती तिला कळल्या पाहिजेत वगैरे म्हणून. बाबा बघ त्या मुली कशाला हाक मारत बघ जा. हे बघ सज्जन, आपण ज्या गावात राहतो ना ते गाव जगापेक्षा वेगळे आहे, लक्षात ठेव. दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलगी कोण आहे, तिच्या घरी कोण कोण आहेत आपल्याला काही माहिती नाही, तेव्हा तिच्यापासून जरा दूर राहशील तर बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आईला भागीरथीला आवडणार नाही, ठाऊक आहे ना तुला? अरे सज्जन, अजिंक्यला कुठे पाहिलंच का रे? मी अरे माझ्या देवा, अरे हे कसं घडलं? अरे तुझं धोतर कशाने जळलं? घाबरू नकोस, हा माझाच वेंधळेपणा आहे. म्हणजे हा आरती घेऊन चालला होता, म्हणजे हा हळूहळू चालला होता, मी दुडून चाललो होतो, आपडलो आणि मग ते पडलं आणि थोडंसं धोतर पेटलं, पण ते आम्ही विधवलं. घाबरू नकोस आणि त्याच्यावर डाफरू नकोस प्लीज. हा चल येतो. अरे काय रे तू? आईला पण आत्ताच बाहेर यायला हवं होतं. हिला जर का कळलं ना की माझ्या हातून माझ्या नीलूसाठी आणलेलं निरंजन पडलं, तर ती अपशकुन मानेल, माझ्या नीलूला मनापासून स्वीकारणार नाही. नाही नाही नाही, मला काहीतरी कारण सांगायला हवं. माझ्या नीलूला कोणी अपशकुनी म्हटलेलं मला खपणार नाही. मग ती आई असती तरी काय झालं? काय बरं सांगावं? सज्जन, तू कशाला आरती तयार केली होतीस? म्हणजे मेल्या, तू त्या फॉरेनर साठी आरती तयार केली होतीस आणि निरंजन पडलं, हो ना? अरे ती वाड्यात यायच्या आधीच अपशकुन घडला, आल्यानंतर काय होईल? हे बघ आई, तू उगाचच काहीतरी विचार करते, असं काही नाही, असं काही नाही. मग मेल्या, तू कशाला आरती तयार केली होतीस? काय माहिती का, दीपनृत्य. दीपनृत्य काय माहिती काय, हे हे असं घ्यायचं, सराव सराव म्हणजे एक असं दीपनृत्याचा एक प्रकार आहे. असं असा टा 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 आमडा पणो टा टा टे आमडा
पण हो. असा सराव करण्याकरता ती हातात अशी थाळी घेऊन त्याच्यात असा दिवा पेटवायचा. तो मला माझ्या खोलीत जाऊनच पेटवायला हवा होता. आता तू इथनं निघ, नाही तर मी तुझ्या कानाखाली आवाज पेटवेन. चालू